नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य अशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज महत्त्वाची जाहिरात आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट संवर्गकरिता ही जाहिरात आलेली आहे. सर्व सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता व तर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विविध मुदतीत नागपूर महानगरपालिकेने दिलेल्या या वेबसाईटवर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. तर तारीख किती आहे? फॉर्म सुरू होण्याची तारीख 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 9 सप्टेंबर 2025 आहे. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत आहे. या वेबसाईट तुम्हाला प्रवेशपत्र, नंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, सर्व माहिती तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर भेटून जाईल. वरील भरतीसाठी खालील नमूद केलेल्या पद्धतीने या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दिलेल्या केंद्रांना परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन ते परीक्षेचे सत्र ठरवण्यात येणार आहे. या वेळापत्रकात जर काही बदल झाला तर सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करण्यात येईल. म्हणजे नागपूर महानगर अंतर्गत सर्व जी भरती होणार आहे त्यात कोणकोणते पदे असणार त्याविषयी तुम्हाला इथं माहिती दिली आहे. तर पदे बघा: कनिष्ठ लिपिक 60 पदे, विधी सहाय्यक 6, कर संग्राहक 74, ग्रंथालय सहाय्यक, नंतर स्टेनोग्राफर, लेखपाल, रोखपाल, सिस्टीम ॲनालिस्ट 1, हार्डवेअर इंजिनियर 2, डेटा मॅनेजर 1 आणि प्रोग्रामर 2 अशा एकूण 174 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे. यामध्ये तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार प्रत्येक पदासाठी किती स्केल आहे तिथे तुम्हाला देण्यात आलेले आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी उपलब्ध रिक्त पदाचा तपशील. तुम्हाला पद नामांतराच्या जागा तुम्ही दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की कनिष्ठ लिपिकच्या आहेत, किती जागा आहेत एकूण, आणि कास्ट वाईज म्हणजे समांतर आरक्षणाबाबत तपशील खालीलप्रमाणे इथं दिलेला आहे. विधी सहाय्यकाचे एकूण 7 पदे रिक्त आहेत, ते बघा तुम्ही पाहू शकता. नंतर हे दिलेल्या पदाची तुम्ही माहिती पाहून बघा की कोणकोणते पदं आहेत. ग्रंथालय सहाय्यकचे हे पद आहे. स्टेनोग्राफर त्याची तुम्हाला माहिती इथं दिलेली आहे. कोणत्या म्हणजे सामाजिक समांतर आरक्षणाबाबत दिले आहे. लेखपाल किंवा रखपालचे 10 जागा दिलेल्या आहेत, त्याचा तपशील तुम्हाला इथं दिलेला आहे. नंतर सिस्टीम मॅनेजर, हार्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर सगळे दिले आहे. तर शैक्षणिक अर्हता दिला आहे. कनिष्ठ लिपिकसाठी मान्यता प्राप्त म्हणजे डिग्री पाहिजे कोणत्याही शाखेतील, आणि 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी, मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी असा संगणकाचे पाहिजे, आणि संगणकावर शासन निश्चित करणाऱ्या धोरणाची आवश्यक पात्रता पाहिजे. विद्याभ्यास सहाय्यकसाठी विधी शाखेचे पदवी पाहिजे आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. कोणत्याही शाखेत कर संग्रहासाठी कोणत्या शाखेत पदवी आणि 30 शब्द मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग पाहिजे, आणि संगणकावर शासन निश्चित करणाऱ्या धोरणाची आवश्यक पात्रता पाहिजे. ग्रंथालय सहाय्यकसाठी माध्यमिक शाळेत परीक्षा म्हणजे SSC आणि ग्रंथालय सर्टिफिकेटचा कोर्स केला पाहिजे. स्टेनोग्राफर पदासाठी मान्यप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पद्धती आणि मराठी व इंग्रजी लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. हे कशासाठी पाहिजे तर स्टेनोग्राफर या पदासाठी हा तपशील पाहिजे आहे. पुढचे पद आहे. पुढचे पद असे: कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर संग्राहक आणि ग्रंथालय सहाय्यक. स्टेनोग्राफर यांची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. ग्रंथालय सहाय्यकसाठी काय सांगितलेलं आहे की 10वी पास पाहिजे आणि ग्रंथालयाचं सर्टिफिकेट पाहिजे. पुन्हा ग्रंथपाल किंवा लोकपाल यांचे इथं दिलेले आहे. कोणत्याची वाणिज्य शाखेची पदवी बघा माहिती दिलेली आहे. सिस्टीम ॲनालिस्ट, हार्डवेअर इंजिनियर, प्रोग्रामर, डेटा मॅनेजर सगळ्यांची माहिती दिलेली आहे. पदसंख्या आणि आरक्षणाबाबत सर्व माहिती या PDF मध्ये तुम्हाला दिलेली आहे. हे PDF तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याच्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल.
आणि त्यावेळी तुम्ही हे PDF पाहू शकता. तुम्हाला या मध्ये सिलॅबसही दिलेला आहे, फॉर्म कसा भरायचा आहे याचा सब तपशील दिलेला आहे या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की फीस किती असणार आहे ह्या फॉर्मसाठी याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये. फीस अराखीवसाठी 1000 आणि मागासवर्गासाठी 900 रुपये आहे फीस. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.